हॅलो, मी वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण पुणेरी झणझणीत अशी मिसळ बघणार आहोत आणि अतिशय टेस्ट कशा पद्धतीने करायची अगदी परफेक्ट प्रमाणात तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि अगदी ती परफेक्ट प्रमाणासहित आहे. तर चला उशीर न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया की काय काय साहित्य लागतं, कशा कशा पद्धतीने करायची आहे. तर चला तर मग लवकर. सर्वात प्रथम इथे आपण गावठी मटकीला मोड आणून घ्यायचे आहे. तर ही गावठी मटकी आहे आणि हिला अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी मोड आणलेले आहेत घरच्या घरी. तर तुम्ही बघू शकता अगदी फ्रेश आहे. ती स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने मी धुवून घेतली. त्यानंतर पुन्हा मी चाळणीमध्ये ओतून पुन्हा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता कधी कधी मटकीला असा आंबट वास येतो किंवा आंबूस वास येतो आणि खराब होण्याची शक्यता असते. मटकीमध्ये फरक असतो. इलायती मटकी, गावठी मटकी. तर गावठी मटकी अतिशय रुचकर चविष्ट लागते. नेहमी आणताना बारीक मटकी असते ती आणायची आहे. तर तिथे मटकी आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कुकरमध्ये ती टाकून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. तर आता इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर थोडी हळद टाकायची. आपल्याला 1/2 टीस्पून हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर इथे मी 1 टीस्पून तेल टाकणार आहे. 1 चमचा तेल टाकल्यानंतर ती मऊसूद अशी छान एकच शिट्टी घ्यायची आहे. म्हणजे जास्तही शिजत नाही आणि आपल्याला कच्चीही अशी ठेवायची नाही आहे. त्यामुळे एका शिट्टीमध्ये अगदी परफेक्ट अशी ती मटकी मिसळसाठी शिजली जाते. तर आता इथे मी चमच्याने मिक्स करून घेतलं. त्यानंतर कुकरचं झाकण लावून एक शिट्टी आपल्याला करायची आहे. एकच शिट्टी करायची आहे. जास्त शिजून घ्यायची नाही आहे मटकी. मग जास्त शिजल्यानंतर मिसळची चव लागत नाही आहे. त्यामुळे एकच शिट्टी करून घ्यायची. आता ही एक शिट्टी झाल्यानंतर आपण गॅस ऑफ केला आहे आणि कुकर थंड करायला ठेवलेला आहे. तर आता तोपर्यंत आपण साईडला मसाला काढून घेऊया. तर इथे मी सगळी प्रिपरेशन अगोदरच केली आहे. कांदा, टोमॅटो, खोबरं थोडंसंच घालायचं आहे आणि आलं आणि लसूण. तर आता हे सगळं आपण तव्यावर भाजून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे. अगदी ब्राऊन कलरचा लो फ्लेमवर आपल्याला खोबरं आणि लसूण, आलं हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. काही वेळेला काय होतं, खोबरं जळलं जातं. त्यामुळे मग जळकट अशी चव लागते मिसळला. त्यामुळे आपल्याला इथे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे कांदा, टोमॅटो, खोबरं. आता त्यानंतर मी इथे कांदा पहिलं सर्वात प्रथम थोडा टाकून घेते आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचं. दोन्ही एकत्र भाजून घ्यायचे. अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं तव्यावर सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. तर थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्यानंतर आता व्यवस्थित असं उलटणीने सगळीकडनं आपल्याला हलवून व्यवस्थित असं सोनेरी रंगावर सगळा एकसारखा कलर येईपर्यंत कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. तर सर्वात प्रथम मी थोडासा कांदा भाजून घेतला म्हणजे त्याचा जो कडकपणा आहे तो असा लूज झाला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचं आहे. म्हणजे दोन्ही एकत्र व्यवस्थित भाजले जातात. काही वेळेला काय होतं की टोमॅटो तव्याला वगैरे चिकटलं जातं. त्यामुळे कांदा थोडासा भाजून घ्यायचा, त्यानंतर टोमॅटो ॲड करायचं आणि तेल टाकायचं म्हणजे तव्याला चिकटत नाही आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि सोनेरी रंग येईपर्यंतच भाजायचं. म्हणजेच मिसळला चव छान लागते आणि अगदी घरच्या घरी फ्रेश अशी आपण मिसळ कधीही बनवू शकतो. अगदी अर्धा तासामध्ये आपली मिसळ तयार होते. कुठलेही तिला जास्त काही सामान लागत नाही. घरच्या साहित्यामध्ये अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर केलेला आहे. व्हिडिओ हा कंटिन्यू करा. आणि पुणेरी मिसळ म्हटलं तर त्यामध्ये दही, पापड, त्याचबरोबर कांदा, कोथिंबीर अशा पद्धतीने ही दही मिसळ खूप भारी आणि भन्नाट होते. अगदी घरच्या साहित्यामध्ये सगळेजण मस्त असं पोट भरून खातात. त्यामुळे घरी बनवलं तर कधीही चांगलं. आणि बाहेर तुम्ही घ्यायला गेला तर एक मिसळ 35 ते 40 रुपयाला एक मिसळ मिळते आणि त्यामध्ये मटकी ही थोडीशी टाकतात, फरसाण भरपूर टाकतात. त्यामुळे चव अशी वेगळीच लागते. परंतु आपण बाहेर खाल्लं म्हणजे अरे हां, बाहेर मिसळपाव खाल्लं म्हणजे एकदम खुश असं नाही आहे. तर आपण घरी बनवलं तर अगदी तशीच त्यापेक्षाही छान अशी चविष्ट बनते.
घरच्या साहित्यामध्ये आणि सगळेजण पोट भरून खातात, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। तर आता इथे वाटण करून झालेलं आहे आणि त्यानंतर इथे टोप तापायला ठेवला आहे। टोप तापेपर्यंत, तेल तापेपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर। आता तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये फ्रेश असा कढीपत्ता, 2 तमालपत्र, जिरी, मोहरी हे सर्व तेलामध्ये आपल्याला छान तडतडू द्यायचं आहे। तर तेलामध्ये छान फोडणी बसल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये जे वाटण ग्राइंड केलेलं होतं ते आपण त्याच्यामध्ये परतून घेणार आहोत। तर आता इथे मी फ्रेश कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे स्वच्छ धुवून। कुठलीही घाई करायची नाही आहे, अगदी परफेक्ट प्रमाण सहित मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्टेप बाय स्टेप। आणि जो पदार्थ आपण मनापासून बनवतो तो नक्कीच रुचकर आणि चविष्ट बनतो। तर आता इथे मी जे वाटण वाटलेलं होतं मिक्सरमध्ये ते मी इथे तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे, म्हणजे ते आपल्याला छान तेलावर पुन्हा परतून घ्यायचं आहे। मग त्याचा जो कच्चेपणा वगैरे राहिलेला असतो तो निघून जातो आणि मिसळ अगदी छान चविष्ट बनते। तर आता इथे मी सर्व तेलामध्ये मिक्स करून घेतलंय। तेलाची कंजूसी करायची नाही आहे, झणझणीत पुणेरी मिसळ खायची म्हटल्यावर तेल हे लागणारच, अगदी तरीबाज खायचं म्हटलं तर आणि कधीतरी चालतंच। तर इथे मी 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे आणि आता अगदी नॉर्मल गॅस ठेवलेला आहे। नॉर्मल गॅसवर आपण व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे मसाला, आणि मसाला परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। तर आता इथे मी घेतलेला आहे एव्हरेस्टचा गरम मसाला, तर थोडासा राहिलेला त्यामुळे मी तो टाकून घेतलेला आहे। तर तुम्ही तिथे 1/2 टीस्पून टाकू शकता गरम मसाला। इथे मी खडा मसाल्याचा वापर केलेला नाही आहे, कारण लहान मुलं खाणार, त्यामुळे अगदी खडा मसाल्याचा वापर केला तर खूपच झणझणीत होते, त्यामुळे मी थोडीशी मुलांसाठी कमी तिखट करत आहे। तर इथे तुम्ही आवडीप्रमाणे मसाले ॲड करू शकता। तर इथे मी लाल तिखट 1/2 टीस्पून घेतलं आहे, बेडगी मिरची पावडर 1 टीस्पून घेतला आहे कलरसाठी, त्याचबरोबर हळद घेतलेली आहे 1/2 टीस्पून आणि मिसळ मसाला घेतलेला आहे एव्हरेस्टचा। तर छोटं पॅकेट आहे, पूर्ण पॅकेट टाकलेलं आहे मी इथे। तुम्ही हवं तर 2 चमचे त्याच्यामध्ये ॲड करू शकता मिसळ मसाला। तर हे सगळे मसाले मी ॲड करून घेतलेले आहे। धना पावडर टाकलेली आहे 1/2 टीस्पून। तर आता मसाले ॲड केल्यानंतर मसाला जो आपण वाटण वाटलेलं होतं ते व्यवस्थित असं परतून घेतले। थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी पुन्हा त्याच्यामध्ये 2 चमचे ॲड केलेले आहे। चमचे हे मीडियम साईजचे छोटे चमचे असल्यामुळे मला इथे 2 चमचे टाकावे लागलेले आहे। तेलही तुम्ही आवडीप्रमाणे करू शकता, तरीबात झणझणीत खायची म्हटल्यावर तेल हे लागणारच। तर आता हे सगळं मी ॲड करून घेतलं, नॉर्मल गॅसवर मी परतून घेतलेला आहे। आता आपण एक शिट्टी जी मटकीला काढलेली होती तर आपण ती मटकी कुकर थंड झाला की नाही बघणार आणि नंतर कुकर थंड झाल्यावर आपण ती मटकी त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तर आता इथे मसाला पुन्हा मी एकदा चमच्याने छान परतून घेतलेला आहे, म्हणजे मसाल्याची चव एकसारखी राहते, कुठेही मसाले असे गुठळ्या वगैरे राहत नाहीत। 2-3 वेळा हलवून घेतला तेलामध्ये, छान असा परतला, त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये मटकी ॲड करणार आहोत। तर तुम्ही बघू शकताय अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करायचे, कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये। आता मटकीला मी एक शिट्टी काढून घेतलेली, ती मटकी मी त्याच्यामध्ये पाण्यासकट ॲड केलेली आहे। पाणी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, जेवढी तुम्हाला हवी आहे। इथे मी 4 ते 5 लोकांसाठी मटकी बनवत आहे, मिसळ बनवत आहे सॉरी। तर आता इथे मी पाणी जेवढं मला पाणी पाहिजे तेवढं ॲड करायचं आहे। शक्यतो आपल्याला रस्सा मिसळचा जास्तच बनवायचा, कारण आपण त्यामध्ये नंतर फरसाण ॲड करतो, त्यामुळे घट्ट दाटसर होते। त्यामुळे इथे सॅम्पल किंवा आपण जो रस्सा बोलतो तो आपल्याला इथे जास्त ठेवायचा आहे। आणि मटकी आपण बघा घरगुती बनवल्यानंतर मिसळ मटकीचं प्रमाण आपलं अगदी परफेक्ट असतं। जेव्हा आपण मटकी बाहेर मिसळ खातो त्यावेळेला मटकी फार कमी असते मिसळमध्ये आणि फरसाण खूप असतं, त्यामुळे ॲसिडिटी वगैरे होते, त्रास होतो। त्यामुळे घरी बनवलेलं कधीही चांगलं।
आणि मोड आलेली मटकी, स्प्राउट्स हे लहान मुलांना सगळ्यांनाच हेल्दी असतं. तर आता इथे बघा मी पाणी ॲड केलेलं आहे. जेवढं मला पाणी पाहिजे तेवढं मी पाणी ॲड केलेलं आहे. तर ही मिसळ अगदी 7 ते 8 लोकांना सहज पुरते. तर इथे मी चवीनुसार खड्या मिठाचा वापर केलेला आहे. रस्सा भाज्यांना मी खडा मिठाचाच वापर करते, त्यामुळे इथे मिसळलाही मी खडा मिठाचाच वापर केलेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता इथे फोडणी वगैरे सगळं परफेक्ट झालं आहे. मिसळ उकळी यायला लागलेली आहे. अगदी लो फ्लेमवर ठेवायचं म्हणजे तरी छान येते. आणि मटकीला एक शिट्टी घेतली होती, त्यामुळे जास्त अशी शिजायची गरज आपल्याला वाटणार नाही. त्यामुळे आता इथे उकळी आल्यानंतर एक 5 मिनिटं ठेवायचं आणि गॅस ऑफ करून टाकायचा. तोपर्यंत आपण बाकीची प्रिपरेशन करून घेऊया. तर इथे मी कांदा कट करून घेतला आहे. मिसळ म्हटलं तर कांदा, कोथिंबीर, लिंबू हे लागतंच. त्यामुळे इथे मी आता लिंबू वगैरे कांदा कट करून घेतलेला आहे. तर लिंबामधल्या बिया काढून घ्यायच्यात आपल्याला आणि व्यवस्थित अशा 4 फोडी करायच्या आहेत. म्हणजे हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये खाल्ल्याचं फिलिंग येतं, बरोबर की नाही. तर आता इथे मी ताजे पाव आणलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे मिसळ म्हटलं तर पाव गरम करायची गरज नाही आहे, त्यामुळे ताजे पाव आहेत फ्रेश. तर आता इथे मी व्यवस्थित ताटामध्ये एका काढून घेते आहे. तर आता ही प्रिपरेशन आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे. तर मिसळ आपली होत आलेली आहे. 1-2 मिनटं ठेवणार आणि नंतर मी गॅस ऑफ करणार आहे. तर आपली मिसळ तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मी सगळी प्रिपरेशन केलेली आहे. नक्की ट्राय करून बघा. अगदी झणझणीत पुणेरी मिसळ, दही मिसळ आणि त्यावर छान तरी आलेली आहे. तर आता आपण कशा पद्धतीने प्लेटमध्ये वाढायची आहे तर तेही बघणार आहोत. तर मिसळला प्लेट ही अगदी खोलगट आपल्याला डिश घ्यायची आहे आणि त्यामध्ये मटकी पहिले थोडी काढून घ्यायची, त्यानंतर थोडासा रस्सा आणि नंतर वरची तरी, सर्वात शेवटी वरची तरी ठेवायची आहे. तर हे बघा आणि त्यानंतर आपण कांदा, लिंबू. तर आता यावरही थोडा मी कांदा, फरसाण टाकून घेते आहे. तर मिसळचं इथे मी फरसाण आणलेलं आहे, शेव, पापडी सगळं मिक्स आणि फ्रेश असं आहे. तर आता फरसाणही टाकून घेतलंय आणि अशी आपली मिसळ तयार झालेली आहे, दही मिसळ. तर नक्की पुणेरी झणझणीत मिसळ ट्राय करून बघा. कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर बाय, थँक्स.